आज आपण बायोमॉलिक्युल्स या चॅप्टरमधून कोणत्या प्रकारचे प्रश्न एक्झामिनेशनमध्ये असणारे आहेत यावर आपण चर्चा करणार आहोत. या टॉपिकचं वेटेज असणार आहे ते 3/4 आहे. 3 कंपल्सरी आणि 4 विथ ऑप्शन अशा पद्धतीचं असणार आहे. आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन लक्षात ठेवा. 1-1 मार्काचे 4 प्रश्न विचारले जाऊ शकतील किंवा 1-1 मार्काचे 2 आणि 2 मार्काचा 1 असेल किंवा 1 मार्काचा 1 आणि 3 मार्काचा 1 असेल. म्हणजे या पद्धतीचं कॉम्बिनेशन हे परीक्षेमध्ये असणार आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. म्हणून यामध्ये तुम्हाला माहित आहे की बायोमॉलिक्यूल जे असणारे आहेत. व्हॉट आर बायोमॉलिक्युल्स? तर बायोमॉलिक्यूल जे असणारे आहेत ते सस्टेन द लाईफ आणि द लाईफलेस complex organic molecules which combines in a specific sequence manner to produce a life or control biological reactions are called biomolecules. आणि याचे एक्झाम्पल जर आपण पाहिले तर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड आणि लिपिड्स म्हणजे फॅट्स अँड ऑइल्स हे दीज आर द 4 इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स. माझा प्रश्न असा पडतो की कॅन वी सर्वाइव्ह विदाउट बायोमॉलिक्युल्स? तर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज अ नो. कारण या पृथ्वी तलावरील प्रत्येक सजीव हा या 4 घटकांपासून तयार झालेला असल्यामुळं प्रत्येक घटकाचं महत्व त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये मग अतिशय महत्वाचं असणार आहे. बिकॉज दे प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऑर फंक्शन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि त्यामुळं हे सगळे जिवंत राहण्यासाठी या 4ही बायोमॉलिक्युलचा अंतर्भाव त्यामध्ये असणं अपेक्षित असणार आहे. यावर सुरुवातीला आपण बघूया की कार्बोहायड्रेट्स, डेफिनेशन, क्लासिफिकेशन, प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज, केमिकल प्रॉपर्टीज, ओपन चेन स्ट्रक्चर, रिंग स्ट्रक्चर आणि डायसॅक्राइड्स या गोष्टींवर आपण आज बोलणार आहोत. कार्बोहायड्रेट्स, व्हॉट आर कार्बोहायड्रेट्स? तर याचं उत्तर काय असणार आहे? कार्बोहायड्रेट्स आर पॉलीहायड्रॉक्सी अल्डेट्स और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स. म्हणजे दे कंटेन मेनी OH ग्रुप अँड अल्डेट ॲज अ फंक्शनल ग्रुप. दे कंटेन मेनी OH ग्रुप अँड कीटोन ॲज अ फंक्शनल ग्रुप. किंवा द सबस्टन्सेस दॅट यील्ड सच कंपाऊंड्स ऑन हायड्रॉलिसिस आर ऑल्सो कॉल्ड कार्बोहायड्रेट्स. मग सुरुवातीला जे त्याची व्याख्या विचारात घेतली गेली किंवा त्याचं मिनिंग ते हायड्रेटेड कार्बन्स असं म्हटलात. आणि त्यामुळं त्याचा जो फॉर्म्युला आहे तो CxH2OY where X and Y may be the same or different. मग त्याला एक्सेप्शन काय आहेत का त्यावर एक प्रश्न विचारलेला आहे की नेम द कंपाऊंड दॅट डज नॉट फिट. नेम द कंपाऊंड दॅट डज नॉट फिट इन टू द फॉर्म्युला CxH2OY बट इट इज ए कार्बोहायड्रेट. म्हणजे ते कार्बोहायड्रेट आहे परंतु इट डज नॉट ओबे द फॉर्म्युला ऑफ जनरल फॉर्म्युला ऑफ कार्बोहायड्रेट्स. अँड द एक्झाम्पल किंवा आन्सर ऑफ द क्वेश्चन इज अ रॅमनोज बिकॉज इट कंटेन 1 ऑक्सिजन ॲटम लेस दॅन द ग्लुकोज ऑर फ्रुक्टोज. म्हणजे C6H12O6 ऐवजी C6H12O5 अशा पद्धतीचा आहे. म्हणजे हे रॅमनोज हे असं कंपाऊंड आहे की जे कार्बोहायड्रेट आहे परंतु इट डज नॉट फिट इन टू द जनरल फॉर्म्युला ऑफ कार्बोहायड्रेट्स. आणि म्हणून ती डेफिनेशन ही महत्वाची बदललेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज द क्लासिफिकेशन. त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो की गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. मग तुम्हाला माहिती आहे की दे आर ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 3. One is a monosaccharide, second oligosaccharides and third one is a polysaccharides. Mono means one and saccharide means carbohydrates. म्हणजे monosaccharides are the basic units of carbohydrates. The basic units आहेत so they cannot be hydrolyzed in further into smaller units. For example, take glucose. When dissolved in water, it is soluble in water because it forms hydrogen bond with water, but it does not form any आयन्स. त्याचा आयनीभवन होत नाहीये. तो विरघळतो पण त्याचा आयनीभवन होत नाही. आणि म्हणून ग्लुकोज, फ्रुक्टोज दीज आर द बेसिक युनिट्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. बरोबर आहे. त्यानंतर ऑलिगोसॅक्राइड्स दीज आर द कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रॉलिसिस गिव्ह 2 to 9 युनिट्स ऑफ मोनोसॅक्राइड्स.
and accordingly they are classified as a disaccharide, trisaccharide, tetrasaccharides and so on. Disaccharides are the oligosaccharides or carbohydrates which on hydrolysis give two monosaccharide units which may be same or different. For example, you take sucrose having the molecular formula C12H22O11. This on hydrolysis give one molecule of glucose and one molecule of fructose. म्हणजे दोन सारखे मोनोसॅकराइड युनिट असतील किंवा दोन वेगळे पण असू शकतात. यामध्ये जर तुम्ही माल्टोज जर पाहिला तर इज डायसॅकराइड विच ऑन हायड्रॉलिसिस गिव्ह 2 युनिट्स ऑफ डी ग्लुकोज. आणि लॅक्टोज जो असणार आहे दिस ऑन हायड्रॉलिसिस गिव्ह बीटा गॅलॅक्टोज आणि बीटा डी ग्लुकोज अशा पद्धतीचं असणार आहे. म्हणजे ही डायसॅकराइड्स असणार आहेत. आणि पॉलिसॅकराइड्स ही आउट ऑफ सिलेबस या वर्षीच्या अभ्यासक्रमातून ते डिलीट केलेला पार्ट असणारा आहे. मग स्टार्च असेल किंवा ग्लायकोजन असेल, म्हणजे डायसॅकराइड जे असणारे आहेत ती आहेत, परंतु पॉलिसॅकराइड्स या अभ्यासक्रमामध्ये नाहीत. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या तुम्हाला माहित आहे. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये रिएक्शन ऑफ ग्लुकोज विथ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट लाईक हायड्रोइडिक ऍसिड, स्ट्रॉंग हिटिंग केलं तर देर इज अ फॉर्मेशन ऑफ एन हेक्झेन, नॉर्मल हेक्झेन तयार होता. ग्लुकोज काढला तुम्ही आणि त्यातला एक एक ऑक्सिजन आयटम जर काढून तिथे हायड्रोजन ठेवला तर तुम्हाला एन हेक्झेनचं स्ट्रक्चर हे आरामात मिळू शकतं. which confirm the presence of 6 carbon atoms and which are arranged in a straight chain, there is no any branch. किंवा reaction of glucose with hydroxylamine, it produces glucose oxime which indicate the presence of C double bond O, that is the carbonyl group. Also reacts with hydrogen cyanide to give corresponding cyanohydrate which also indicate the presence of carbonyl group. But when treated with bromine water as a dilute, as a weak or mild oxidizing agent, there is a formation of gluconic acid because aldehyde group is oxidized to acid, which indicate the presence of terminal CHO group in glucose. किंवा when treated with dilute nitric acid, glucose as well as gluconic acid undergoes oxidation to give saccharic acid, which indicate the presence of CH2OH group, that is the primary alcoholic group. And when treated with acetic anhydride, it gives glucose pentaacetate, which confirms the presence of 5 hydroxyl groups in glucose, which are present on different carbon atoms. त्यावर एक प्रश्न विचारलेला आहे की नेम द रिएजंट which on reaction with glucose confirms the presence of 5 hydroxyl groups in glucose. मग तुम्हाला ब्रोमिन वॉटर दिलं जाईल, हायड्रॉक्सिल अमाइन दिलं जाईल, डायल्यूट नायट्रिक ऍसिड दिलं जाईल आणि त्याचबरोबर तुम्हाला ऍसिटिक एनहायड्राइड दिलं जाईल. तर ऍसिटिक एनहायड्राइड हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे ह्या केमिकल प्रॉपर्टीज कोणती एक त्यावर विचारली जाऊ शकते. ओपन चेन स्ट्रक्चर, केमिकल प्रॉपर्टीज वरूनच ओपन चेन स्ट्रक्चर सांगितलं गेलं की there is a one aldehyde group which is present at the end of the chain किंवा 6 कार्बन पैकी. त्यानंतर एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप असणार आहे आणि 5 OH ग्रुप असणार आहेत which are present on different carbon atoms. या पद्धतीनं ते स्ट्रक्चर काढलेलं आहे. ते स्ट्रक्चर काढलं त्यानंतर त्याची स्टिरिओ केमिस्ट्री अभ्यासली आणि त्यानंतर लक्षामध्ये आलं की हे इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे बिकॉज कायरल कार्बन ॲटम्स आर नॉट शोन. म्हणजे त्याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम्स दाखवले नाहीत. त्यामुळे कार्बन 2, 3, 4 आणि 5, कार्बन 2, 3, 4, 5 आर असिमेट्रिक कार्बन ॲटम. 4 कार्बन ॲटम्स हे कायरल आहेत. त्यामुळं एकूण नंबर ऑफ आयसोमर्स काढायचे असतील तर 2n याचा अर्थ असिमेट्रिक कार्बन ॲटम्स 4 आहेत. ते 2 केलं तर ग्लुकोज कॅन एक्झिस्ट इन 16 आयसोमेरिक फॉर्म्स असणारे आहेत. म्हणजे या पद्धतीनं ते असणार आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक महत्वाचं आहे की रिंग स्ट्रक्चरचा विचार करावा लागला कारण ओपन चेन स्ट्रक्चर कॅनॉट एक्सप्लेन ऑल द नोन प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज.
त्यामुळे दुसरा वेगळा विचार करणं अपेक्षित आहे, कारण ग्लुकोज पेंटासिटेट वेन ट्रीटेड विथ हायड्रॉक्सिलामाइन इट डज नॉट रिॲक्ट विथ हायड्रॉक्सिलामाइन, किंवा वेन ग्लुकोज रिॲक्ट्स विथ अमोनिया इट डज नॉट रिॲक्ट विथ अमोनिया. म्हणजे बिकॉज दिस टू रिॲक्शन इंडिकेट्स द प्रेझन्स ऑफ देर इज नो फ्री अल्डिहाइडिक ग्रुप. म्हणजे फ्री अल्डिहाइडिक ग्रुपच तिथं नाही, त्यामुळे त्या रिॲक्शन घडताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत, आणि म्हणून रिंग स्ट्रक्चरचा विचार करणं अपेक्षित असणार आहे. दिस इज द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. CHO एक नंबर कार्बन ॲटमला अल्डिहाइडिक ग्रुप ॲट कार्बन 1, देन सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ कार्बन ॲटम. कार्बन 3 वरचा जो OH ग्रुप असणार आहे तो लेफ्ट साइडला दाखवणं आवश्यक असणार आहे. दिस इज द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आणि या 5व्या कार्बन ॲटम वरचा OH जो असणार आहे तो यातला ऑक्सिजन या कार्बनकडे जोडला जातो आणि ऑक्सिजनला हा हायड्रोजन जोडला जातो. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ हेमी ऍसिटल. हेमी ऍसिटल कसं ओळखायचं, तर इथं हा कार्बन आपण विचार घेतलाय. दिस इज द रिंग स्ट्रक्चर. हावर द प्रोजेक्शन फॉर्म्युला असणार आहे ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. म्हणजे इथं कार्बन 1 जो असणार आहे म्हणजे ऑक्सिजन या कार्बनला जोडला जाईल, त्यामुळे इथं एक या पद्धतीचं रिंग मध्ये ऑक्सिजन येईल आणि 5 कार्बन ॲटम्स हेक्सागोनल रिंग तुम्हाला पाहायला मिळते. तर C1 जो असणार आहे त्या C1 ला एक हायड्रोजन आहे, एक इथर लिंकेज आहे, एक OH ग्रुप असणार आहे आणि इकडे कार्बन असणार आहे. असं ज्यावेळी तुम्हाला पाहायला मिळतं म्हणजे कार्बन अटॅच टू OH ग्रुप, इथर लिंकेज अँड हायड्रोजन, इट इंडिकेट्स द हेमी ऍसिटल. लक्षात ठेवायचं. आणि ज्यावेळी इथं ओपन चेन स्ट्रक्चर, क्लोज ओपन चेन स्ट्रक्चर वरून ज्यावेळी तुम्ही रिंग स्ट्रक्चर काढता किंवा सायक्लिक, त्यावेळी देर इज अ फॉर्मेशन ऑफ ए न्यू chiral carbon atom and that is called anomeric carbon atom, and this hydroxyl group is called anomeric hydroxyl group. यावर प्रश्न विचारलेला आहे की the open chain structure of glucose does not contain, the open chain structure of glucose does not contain number 1 formyl group, primary alcoholic group, secondary alcoholic group, and third one is anomeric hydroxyl group. The answer is anomeric hydroxyl group. ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये तो पाहायला मिळत नाही, परंतु सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये मात्र तुम्हाला इथं OH ग्रुप हा anomeric hydroxyl ग्रुप ऍट C1 कार्बन 1 ला तो पाहायला मिळतो. म्हणजे ग्लुकोज जो असणार आहे तो इट कॅन एक्झिस्ट इन 2 आयसोमेरिक फॉर्म्स. वन इज अ अल्फा डी अँड सेकंड इज अ बीटा डी. म्हणजे याच्यावर एक प्रश्न आहे की द अल्फा डी ग्लुकोज and beta D glucose differ from each other due to difference in carbon atom with respect to its. तर कार्बन 1 कडे तुम्ही फोकस करायचा आहे. ज्यावेळी तुम्ही OH ग्रुप ही रिंग जी असणार आहे हेक्सागोनल, त्याच्या खालच्या बाजूला जर OH C1 ला असेल आणि कार्बन ॲटम 5 वरचा हा CH2OH ग्रुप वर तो आहेच, हे ज्यावेळी अपोजिट असतील या हेक्सागोनल रिंगच्या अपोजिट फेस मध्ये असतील त्यावेळेस अल्फा पोझिशन असते, म्हणजे ऍक्सियल ला असतात ते, आणि म्हणून त्याला अल्फा असं म्हटलेलं आहे. पण ज्यावेळी इथं OH ग्रुप इकडे काढला आणि H इकडे काढला तर बोथ आर फेसिंग ऑन द सेम साइड ऑफ द रिंग. म्हणजे इकडं CH2OH आणि OH जर एकाच रिंगच्या बाजूला असतील तर मग मात्र तो बीटा डी ग्लुकोज असणारा आहे किंवा बीटा डी ग्लुकोपायरॅनोज असणारा आहे. म्हणजे हे कॉन्फिगरेशन जे असणार आहे ते कार्बन 1 ला बदलतं. म्हणजे रिलेटिव्ह पोझिशन जे असणारे आहेत ऍटमच्या एका पर्टिक्युलर कायरल कार्बन ऍटमला कशा बदलतात कॉन्फिगरेशन त्यावर. हा OH वर घेतला तर बीटा डी ग्लुकोपायरॅनोज तयार होतो आणि खाली असेल तर अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज अशा पद्धतीने असणार आहे. तेव्हा यावर आणखीन एक MCQ विचारलेला आहे. द अल्फा डी ग्लुकोज अँड बीटा डी ग्लुकोज आर. म्हणजे अल्फा डी ग्लुकोज अँड बीटा डी ग्लुकोज ही दोन स्ट्रक्चर जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की बोथ आर एनोमर्स बिकॉज दे डिफर ओनली ऍट C1 ड्यू टू इट्स कॉन्फिगरेशन. म्हणजे कॉन्फिगरेशन मध्ये हा बदल तुम्हाला झालेला पाहायला मिळतो. किंवा प्रश्न असाही विचारला आहे की ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज फॉर हावर्थ फॉर्म्युला. म्हणजे त्यामध्ये मग अल्फा डी तुम्हाला दिला जाईल किंवा बीटा डी ग्लुकोपायरॅनोज दिला जाईल.
त्यावेळेस ते स्ट्रक्चर्स काढणं अपेक्षित असणार आहे. किंवा आणखीन एक प्रश्न विचारलेला आहे की विच वन गिवन बिलो इज अ नॉन रेड्युसिंग शुगर. म्हणजे खालील दिलेल्यापैकी कोणती नॉन रेड्युसिंग शुगर असणारी आहे. रेड्युसिंग अँड नॉन रेड्युसिंग म्हणजे इट कम्स अंडर क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाइड ॲज अ रेड्युसिंग अँड नॉन रेड्युसिंग शुगर्स. रेड्युसिंग शुगर याचा अर्थ प्रेझन्स ऑफ फ्री अल्डिहाइड ग्रुप आणि नॉन रेड्युसिंग एजंट याचा अर्थ नो फ्री अल्डिहाइड ग्रुप इज प्रेझेंट बिकॉज इट इज busy in the formation of glycosidic linkage, and glycosidic linkage is formed by the combination of two anomeric OH. लक्षात घ्या, म्हणजे अॅनोमेरिक OH जो असणार आहे, म्हणजे समजा असं असेल की दोन मोनोसॅक्राइड्स युनिट्स एकत्र येणार असतील तर किमान दोन पैकी एक मोनोसॅक्राइड युनिट असा असला पाहिजे की त्यातला अॅनोमेरिक कार्बन ॲटमचा हा OH इन्व्हॉल्व व्हायलाच पाहिजे आणि त्यातून मग पाणी तो रिमूव्ह केला गेला पाहिजे. म्हणजे त्यावेळेस जे लिंकेज तयार होतं, इथर ऑक्साईड लिंकेज असणार आहे, त्याला आपण ग्लायकोसायडिक लिंकेज असं म्हणतो. त्यासाठी कंडिशन आहे की हा OH दोन मोनोसॅक्राइड जर एकत्र येत असतील तर किमान एक मोनोसॅक्राइड युनिट मधला हा अॅनोमेरिक हायड्रॉक्सिल ग्रुप मस्ट बी इन्व्हॉल्व्ड ड्युरिंग द एलिमिनेशन ऑफ वॉटर. हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं असणार आहे. म्हणजे इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की प्रश्न आहे विच वन गिवन बिलो इज अ नॉन रेड्युसिंग शुगर. हे स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तुमच्या लक्षात येईल की इथं जे कॉन्फिगरेशन असणार आहे ते एच आहे, इथर लिंकेज आहे, OH आहे. याची हे ज्यावेळी रिॲक्ट केलं जाईल त्यावेळेस काय होतं तर इथं चेन पुन्हा ओपन केली जाते आणि त्यावेळी इथं अल्डिहाइड ग्रुप आणि इथं OH ग्रुप तयार होतो. त्यामुळं जर असं स्ट्रक्चर हेमिॲसिटल एखाद्या पॉलिमर मध्ये तुम्हाला पाहायला मिळत असेल किंवा डायसॅक्राइड मध्ये पण पाहायला मिळत असेल तर याचा अर्थ असा असणार आहे की तो पुन्हा अल्डिहाइड ग्रुप तयार करतो, म्हणजे रेड्युसिंग एजंट तिथं असणारा आहे. म्हणजे तिथं ती रेड्युसिंग प्रॉपर्टी तो दाखवतो. परंतु जर तिथं फ्री अल्डिहाइड ग्रुप ऍसिटल किंवा हेमिॲसिटल तुम्हाला जर पाहायला मिळत नसेल तर मग मात्र तो नॉन रेड्युसिंग शुगर मध्ये जातो. तर सुक्रोज जे असणार आहे ते नॉन रेड्युसिंग शुगर असणार आहे. माल्टोज अँड लॅक्टोज बोथ आर रेड्युसिंग शुगर्स बिकॉज बोथ कंटेन वन अॅनोमेरिक हायड्रॉक्सिल ग्रुप. आणि त्यामुळं अशी जर अवस्था असेल तर त्यावेळेस मात्र तिथं रेड्युसिंग प्रॉपर्टी ते दाखवतात. हे तुम्हाला माहित असणं आवश्यक असणार आहे. आणखीन एक प्रश्न विचारलेला आहे की विच वन ऑफ द फॉलोइंग इज द स्वीटेस्ट शुगर. हे लक्षात ठेवायचं आहे. फ्रुक्टोज म्हणजे दिलेल्या उत्तरांमध्ये ऑप्शन्स मध्ये फ्रुक्टोज जर असेल तर फ्रुक्टोज 100% लिहायचं की सर्वात स्वीटेस्ट शुगर असणारे आहे. किंवा विच वन ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ मोनोसॅक्राइड्स फॉर्म सुक्रोज. Sucrose, you know that it is a disaccharide which on hydrolysis gives equimolar quantities of alpha D glucose and beta D fructose किंवा fructofuranose तुम्हाला पाहायला मिळतं. आणि ऑप्टिकल रोटेशन जे असणार आहे, स्पेसिफिक रोटेशन किंवा ऑप्टिकल रोटेशन, तर ऑप्टिकल रोटेशन बीटा डी फ्रुक्टोफ्युरानोजचं जे असणार आहे ते -92.4 डिग्री इतकं असणार आहे. आणि ग्लुकोजचं जे असणार आहे ते +52.5 डिग्री इतकं असणार आहे. आणि सुक्रोजचं आहे ते +66.5 डिग्री. सो +2 म्हणजे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की देयर इज अ चेंज इन द साइन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आणि त्यामुळं तिथं म्युटेशन हे किंवा म्युटा रोटेशन तुम्हाला पाहायला मिळतं, कारण त्या ठिकाणी साइन बदललेली असणारी आहे. कारण लिव्हो रोटेटरी हा फ्रुक्टोज तिथं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे त्याला ते जे सुक्रोजचं पाण्यामधलं जे द्रावण असणार आहे सोल्युशन, त्याला इन्व्हर्शन ऑफ सोल्युशन किंवा शुगर सोल्युशन असं म्हटलं जातं किंवा इन्व्हर्ट शुगर असं त्याला म्हटलं जातं. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे की या डायसॅक्राइड्स मध्ये जे ग्लायकोसायडिक लिंकेज असणार आहे ते कोणतं आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. सुक्रोज मध्ये जे असणार आहे ते अल्फा C1 ऑफ
अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज असेल आणि जो 2 असणार आहे C2 ऑफ बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज, म्हणजे अल्फा बीटा 1-2 ग्लायकोसाइडिक लिंकेज असेल. माल्टोजचं हायड्रोलिसिस केलं तर 2 युनिट्स ही अल्फा डी ग्लुकोजची मिळतात, त्यामुळं तिथं 1-4 म्हणजे हा 1 असेल आणि दुसऱ्या मोनोसॅक्राइडचा 4 नंबरचा OH ग्रुप त्यामध्ये इन्व्हॉल्व झाला असेल सो एज टू फॉर्म द इथर ऑक्साइड लिंकेज, त्यामुळं अल्फा 1-4 ग्लायकोसाइडिक लिंकेज असेल. लॅक्टोज मध्ये बीटा गॅलॅक्टोज असेल, बीटा गॅलॅक्टोज आणि बीटा डी गॅलॅक्टोज असेल आणि इथं बीटा डी ग्लुकोपायरॅनोज असणार आहे, त्यामुळे याच्यामध्ये पण जे लिंकेज असणार आहे ते बीटा आपल्याला पाहायला मिळेल ते 1-4 असणार आहे. त्यामुळे यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे तुम्हाला माहित असणं आवश्यक असणार आहे. म्हणजे आज फक्त कार्बोहायड्रेट्सवरच आपण चर्चा केलेली आहे. यातले कोणते प्रश्न असतील, कसे असतील, त्याची उत्तरं कशी लिहायची या अनुषंगाने चर्चा असणारी आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि काही तुम्हाला यामध्ये सजेशन करायचे असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये निश्चित करा. त्यामध्ये तुम्हाला चांगले व्हिडिओ तयार केलेले पाहायला मिळतील. धन्यवाद.